नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2026चे वेतन या तारखेला. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. मार्च पेड इन एप्रिल 26 वेतनकरिता आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे मार्च पेड इन एप्रिल 26चे वेतनकरिता अनुदान वितरित करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यानुसार खालील नमूद लेखा शीर्षक निहाय अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, अशासकीय शिक्षणशास्त्र, कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, अशासकीय शिक्षणशास्त्र, कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने, अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य, माध्यमिक शाळांची तपासणी, शिक्षण संचालक, शिक्षकांचे प्रशिक्षण, गट निवासी प्राथमिक शाळा, शाळा न्यायाधिकरणे, अशासकीय विशेष संस्थांना सहाय्य, माध्यमिक शाळांची तपासणी, शिक्षण संचालक, शिक्षकांचे प्रशिक्षण, गट निवासी प्राथमिक शाळा, शाळा न्यायाधिकरणे, अशासकीय विशेष संस्थांना सहाय्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शिक्षणशास्त्र, पदवी विकास विद्यालयातील अध्यापकांच्या अध्यापकेतर कर्मचारी वर्गांच्या मुलांना मोफत शिक्षण, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने, इतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम इत्यादी लेखा शीर्षक खाली अनुदान वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय आणि शासन परिपत्रक निर्णयाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. धन्यवाद.